काही बास्केट आणली ना आता बाळा ते ठेवायसाठी. हे काय शिवानीच्या बॅग आता बघा हे ते म्हणते शिवानीची मम्मी व्हिडिओ मध्ये दिसत नाही म्हणे. तुम्ही बोलवलं का नाही म्हणे त्यांना? बोलवलं ना. हे बघा आता ही शिवानी पिवळी चालली. गादी नाही घ्यायची ना. नाही पिवळी नको. म्हणजे बाळा ते बी नका वापरू. खाली फक्त याला लावायची. तिला करमत नाही आताच म्हणते मला लगेच वापस यायची. जायचं नाही त्याच्या आधीच वापस यायची तयारी लगेच. ही लगेच एका दिवसात वापस येणार तुम्हाला सांगतो मी. हिचं पॅकिंग वगैरे लगेच. मला भरपूर गॅरंटी. तुम्हाला काय वाटतं ह्या बाबतीत? ते मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच. पण हिला जमत नाही जर सगळं तुम्हाला सांगतो. आणि हे आमचं चिटुकलं इकडे माझ्या हातामध्ये झोपलेलं आहे ते. म्हणजे त्याला पप्पाला बाय बी करायचं नाही. बाय करायचं त्याला पप्पाला. चला आता मी यांना सगळ्याला नेऊन सोडतो. तिथे थोडाफार व्हिडिओ घेतो आणि थोड्या वेळात भेटतो. बाळाची काळजी घ्यायची बरं आता. हा सगळं काळजी घ्यायची त्याची. त्याला रात्रीची जाग येते. एक तास. हा 1 तासाला त्याला भूक लागती. काळजी घ्यायची त्याची 1 तासाला. शिवानीची बी काळजी घ्या तुम्ही. शिवानी जेवण करीत नाही टायमाला. रडायचं नाही. रडायचं नाही. रडू नको. अरे रडू नको. बाळाला घेतल्यावर रडत नसते तर. 1 तासाला पाजायचं त्याला. डायपर. चल बॅग टाक. सगळं घेतलं ना? त्यांना सोडतो. गाडी माप माझी ते. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं DSK स्वागत करत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, गुड आफ्टरनून, गुड नाईट. जे संध्याकाळी बघतात त्यांच्यासाठी गुड इव्हनिंग, आणि जे रात्री बघतात त्यांच्यासाठी गुड नाईट. जे सकाळी बघतात त्यांना गुड मॉर्निंग. तर सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ. आणि आजचा पहिला दिवस एकदम फ्री वातावरण नाही आहे. ठीक आहे, थोडंसं म्हणजे शिवानीचा आवाज नाही आहे कारण शिवानी गेलेली आहे गावाला सध्या. तर मित्रांनो, आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. मीच एकटा इथं आणि मागं तुम्हाला मम्मी दिसत असाल. आम्ही 2 जण आहेत. काल थोडं वाट लावलं आणि मग आता शिवानीचा मला सकाळी फोन आला होता की मला करमत नाही आहे, मला यायचं, झोप येत नाही आहे, मला येऊ वाटतंय, मला असं होतं आहे, मला तसं वाटतं आहे. आता तुम्हाला काय सांगू मी मित्रांनो. आणि मला एक गोष्ट समजली नाही. काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ते पण मला बोलायचं त्या व्हिडिओबद्दल. आणि इकडे मम्मी बघा, मम्मीची पॅकिंग चालू आहे. मी चालले आता दुकानावर आजपासून. मम्मीची ड्युटी सुरू आजपासून. म्हणजे मम्मी ड्युटीवर नव्हती इतके दिवस कारण मम्मीकडे 2 छोटे बाळ होते. आता एक बाळ गेलं आणि दुसऱ्याला पण आम्ही ऑलमोस्ट थोडं सुट्टीवरती पाठवलेलं आहे की नाही मम्मी? त्याला पण सुट्टीवरती पाठवलं. पण जे आमच्या घरातले ते मॅडम आहेत, तर त्या मॅडम ज्या आहेत ना, तर त्या मॅडमला करमत नाही आहे. त्यांनी मला सकाळी फोन केला होता. रात्री फोन केला होता 10:30 वाजता. सारखं म्हणे मला यायचं, मला असंच व्हायचंय, मला तसंच होतंय. आणि कालच तर गेली बिचारी. जाऊ द्या. तर मित्रांनो, इकडे बघा मम्मी बसलेली आहे. महिनाभर आराम करायचा. तुम्हाला आमचं घर मोठं वाटतं जरासं. आणि मला चला सकाळी व्हिडिओ घेऊन टाकावा. मला एक गोष्ट समजली नाही. मला ते प्रश्न विचारा सगळ्यांना. काल व्हिडिओ मी पोस्ट केला परवाच्या दिवशीचा. त्या व्हिडिओला 11,000च्या जवळपास म्हणजे व्ह्यूज चालू आहेत, प्लसमध्ये चालू आहेत. 11,000 प्लस व्ह्यूज बघणं चालू आहे. पण एकही कमेंट नाही आली आणि एकही कमेंट नाही. मला ते काही मेळच समजलं नाही. मी टेन्शनमध्ये आलो ते पाहून की मी जर समजा व्हिडिओ टाकला, समजा माझ्या व्हिडिओला त्या व्हिडिओला 1,500 पण व्ह्यूज असल्या तरी पण थांब ना 2 मिनटं, तरी पण त्याला कमेंट येतात. 1 नाही तर 2 नाही तर काही ना काही कमेंट येतात. त्याला कमेंटच नाही आहे. मला काहीच समजणार नाही काय मिळ झालं ते. कमेंट नाही. मी टेन्शनमध्ये आलो ना कमेंट नाही पाहून. कारण कमेंट नसले ना मग एकदम कसं तरी वेगळंच वाटतं. कमीत कमी आता ह्या व्हिडिओला तरी कमेंट होती. हे व्हिडिओ मला माहित नाही किती जाईल. अंदाजे चालतंय. इथं बाळाचे ते अर्धे इथंच आहेत. अर्धे ते मागे त्याचे एक हे बी इथंच आहे.
तर मित्रांनो, आणि हां, मी तुम्हाला एक मस्तपैकी प्रोडक्ट दाखवतो. मी टॅग पण करतो, पण तुम्ही टॅग नका करू. मी त्याला तुम्हाला स्वस्तात घेऊन द्यायची ऑफर सांगतो मस्तपैकी. तुमच्या घरात बाळ आहे, तर बाळासाठी तुम्ही वाईप्स वापरत असेल, वाईप्स, तर वाईप्स तुम्हाला मी सोप्या पद्धतीने आणि फक्त तुमच्यासाठी. आता हे बघा, मी कंपनीचं नाव नाही घेत त्याच्यात, पण हे अशा प्रकारचे हिरव्या पॅकेटवाले वाईप्स आहेत. तुम्हाला हे कसे मागवायचे ना, तुम्हाला मी आयडिया सांगतो. आता हा बघा, पूर्ण डब्बा आहे एवढा. तर हा डबा तुम्हाला मागवायचा आहे, तर हा डब्बा तुम्ही जर ऑनलाईन चेकअप करत घ्याल, तुम्हाला शॉर्टकट सांगतो. आता माझ्या बहिणीला सांगतो सगळं शॉर्टकट आता, की कसं वापरायचं, कसं घ्यायचं. तर मित्रांनो, तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, नवीन एक अकाउंट नंबर शोधायचा आणि मिशोवरती लॉग इन करायचं. नवीन नंबरने, फ्रेश नंबरने लॉग इन करायचं. हां, नवीन फ्रेश नंबरने लॉग इन करायचं. आणि फ्रेश नंबरने लॉग इन केल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला ऑफर पडते. तर ते जर आपण विकत घ्यायला गेलो असं फ्लिपकार्ट वगैरे इकडे तिकडे, तर एक पडतं 100 रुपयाचं, नाही का. एक 100 रुपयाचं पडतं. आणि जर समजा तुम्ही जर तीन घेतले समजा, तू मधीच काय कपडे आणले वाळवाल तर तुम्ही समजा तुम्हाला समजा घ्यायचे, समजा मिशोवर नवीन फ्रेश नंबरने लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक आयडिया सांगतो. नवीन आय डीने जर लॉग इन केलं तर तुम्हाला डिस्काउंट पडतो. आणि डिस्काउंट पडला तर त्याच्यात तुम्हाला सांगतो, कमीत कमी मिशोवरती त्याची किंमत असेल 300-350 काहीतरी किंमत आहे जवळपास. 5 याचा बॉक्स आहे. अरे कावून वाजवली मम्मी, मला डिस्टर्ब नको करू ना. 5 याचा बॉक्स आहे, खायची मला थांब जसं. 5 याचा बॉक्स येतो. तर 5 याचा बॉक्स तुम्हाला सांगतो, मला फक्त 150 रुपयात पडला. 156 रुपये काहीतरी ऑलमोस्ट मला किंमत पडली त्याची. त्यामुळे त्याच्यावरती मस्त छान ऑफर लागली जाते. आणि 156 रुपयात 5 बॉक्स हे आले, पूर्ण बॉक्स भरून आले 5 त्याचे. हे एकाच्यात काहीतरी 72 का 70 काहीतरी येतात. आणि असं जर तुम्ही मेडिकलमध्ये विकत घ्यायला गेलेत तर ते 100 रुपयाचे एक आहे हिमालयाचं. त्याचं स्मेल पण मला आवडत नाही, एकदम कसं तरी वेगळा स्मेल येतो ते. त्याच्यामुळं मी एक आणलं होतं, वापरलं, पण ते काही कामाचं नाही ठरलं. बाकी आता व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ ते एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असंच आपलं नवीन व्हिडिओ येत राहतील. आता सध्या तर घरातले व्हिडिओ, आणि 2-3 दिवसांनी मी बाहेर पण जाणार आहे. बाहेरचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. आता कॅमेरा आहे ना, पूर्ण कॅमेरा तुमच्या भावाच्या हातात आहे. तर कुठं जाणार, कुठं काय फिरणार, सगळं तुम्हाला दाखवणार मी. आणि आता जाणार आहे मी लवकरच बाहेर कुठंतरी जाणार आहे, ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. आणि बाकी सगळं होतच राहील. आणि नवीन व्हिडिओ येतच राहील. त्यामुळे काही टेन्शन घेत नका जाऊ. चॅनल आपला ऑफलाईन नाही आहे. मी तुम्हाला असं वाटत असेल की बाबा शिवानी नाही, असं नाही. आपला पहिल्यापासून DSK व्हिडिओ शूट करणं थांबवत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे, कितीही काही होऊ द्या आणि कितीही खाली जाऊ द्या. म्हणजे चॅनलच्या व्ह्यूज जरी डाऊन झाल्या, चॅनलचं काय म्हणते त्याला, हे जरी म्हणजे पूर्ण ॲल्गोरिदम जरी असं खाली कोसळलं तरी पण DSK टाकणार. कारण मला माझा व्हिडिओ ज्यांना बघायला आवडतो त्यांना बघायला आवडतोच, त्यांच्यासाठी व्हिडिओ येणार. आणि मला सारखं म्हणजे का व्हिडिओ नाही टाकला तर चिड पण येते काही जणांना की हा व्हिडिओ टाकत नाही. ते खरं तुमचं चिडणं पण साहजिक आहे, पण ठीक आहे, टाकलं व्हिडिओ तर येत राहतील. आणि थोडा व्हिडिओचा टाईम मागं पुढं होत होता, पण ऑलमोस्ट सकाळी 12 वाजताचा टाईम ठेवायचा आहे मला तो, पण तो काही फिक्स होत नाही आहे. आता चाललो मी शॉपवरती, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. हा व्हिडिओ एंडला टाकला आहे मी, तुम्हाला सांगतो. आता हे एंडचा पोर्शन चालू, म्हणजे हा एंडचा पोर्शन होता. ह्याच्यामध्ये एडिट करताना मी एक सिम्पल पद्धत ठेवतो. ज्यावेळेस आपण मी इंट्रो देतो, इंट्रोचा व्हिडिओ स्टार्टिंगला काय ठीक आहे, इंट्रोचा व्हिडिओ स्टार्टिंगला घेत असतो आणि बाकीचे जे आपलं संभाषण आहे तो एकदम एंडिंगला घेतो. आणि मधात जे दिवसभराच्या घडामोडी करतात ते सेंटरमध्ये ठेवतो. जरासं नवीन क्रिएटिव्ह असं काही विषय होतो. बाकी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. खूप मोठा व्हिडिओ नाही करीत. भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत. काळजी घ्या. चला.